श्लोक 11. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. अर्थ: वर सांगितलेल्या गोष्टी करण्यास तू जर असमर्थ असशील तर मद्योग म्हणजे मला अर्पण करण्याचा जो कर्मयोग आहे त्याचे तू आचरण करून यतात्मा हो, म्हणजेच चित्त हळूहळू आवरत जावे व शेवटी सर्व कर्माच्या फलाचा त्याग करावा, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: मागील श्लोकात संपूर्ण कर्म भगवंतासाठीच केल्याने त्याची प्राप्ती होते असे सांगितले होते, तर या श्लोकात संपूर्ण कर्माच्या फलत्यागाविषयी भगवंत सांगत आहेत. कर्म करण्यात भक्तीची प्रधानता आहे, त्यामुळे तो भक्तियोग तर होतोच. कर्मफलत्यागात फक्त त्याचीच मुख्यता असल्याने तो कर्मयोग होतो. कर्मफलत्यागात फक्त त्यागाची मुख्यता असल्याने तो कर्मयोग होतो. भगवत प्राप्तीची ही दोन वेगळी साधने वाटत असली तरी ती एकमेकांवर अवलंबून आहेत व एकमेकांना ती पूरक सुद्धा आहेत असे भगवंत इथे सांगत आहेत. घडणारे कर्म परमेश्वराला अर्पण करणे हा सर्व सुलभ उपाय आहे, परंतु याचेही अवलंबन करू न शकणाऱ्यांसाठी भगवंत सांगत आहेत की त्यांनी यथाशक्ती आत्मसंयमन करून ईश्वराशी योग करण्याची इच्छा करून सर्व कर्मफलांचा त्याग करावा. माणूस जे चांगले अथवा वाईट कर्म करतो त्याचे फळ त्याला मिळतच असते. मिळणारे फळ जर भगवंताला अर्पण करायचे असेल तर मग माणूस वाईट कर्म करणारच नाही, कारण देवाला देताना ती गोष्ट चांगली हवी असेच आपल्याला नेहमीच वाटत असते. म्हणजेच माणूस हा नेहमी सत्प्रवृत्त होऊन सात्विक कर्मे करू लागेल. फळ ईश्वराला अर्पण करायचे आहे, ते थोडे असो वा अधिक, ते त्यालाच अर्पण करायचे आहे. यामुळे फलभोगाच्या इच्छेचा आपोआप संयम होतो. मी जे कर्म करतो त्याचे फळ मलाच उपभोगासाठी मिळावे आणि ते जास्तीत जास्त मिळावे या इच्छेने माणूस कित्येक वेळा वाईट कर्मसुद्धा करण्यास प्रवृत्त होतो. भोगलालसा व संग्राहक वृत्ती त्याची वाढत जाते. पण मिळणारे फळ देवाला अर्पण करायचे आहे, ते आपल्या उपभोगासाठी नाही अशी भावना मनात असेल तर तो वाटेल ते कर्म करण्यास तयार होणार नाही, किंबहुना तो तसे करणारच नाही. अशा रीतीने माणसाची भोगलालसा कमी होत जाईल, त्याचे संयमी पुरुषात परिवर्तन होईल. म्हणजेच केवळ कर्मफलत्यागाने माणूस उन्नत होत जातो. ज्याचा भगवंतावर फारसा विश्वास नाही, परंतु समाज किंवा देश याची सेवा करण्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांचेसाठी सुद्धा सर्व कर्मफलत्यागाची साधना उपयुक्तच आहे. कारण ते करीत असलेले सेवा कार्य हे संपूर्णपणे निरपेक्ष बुद्धीनेच ते करतात. यामध्ये स्वतःला काही आर्थिक लाभ व्हावा, लोकांनी मला चांगले म्हणावे, मान सन्मान कीर्ती मिळावी अशी अपेक्षा ते करत नाहीत. लोकांनी विरोध केला, त्रास दिला तरी ते आपले कार्य चालूच ठेवतात, किंवा मान सन्मान दिला तरी ते हुरळून जाऊन कीर्तीचे मागे लागत नाहीत. थोडक्यात कोणी निंदा, कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा या वृत्तीने ते आपले काम करीतच असतात. म्हणजेच ते कर्माचे फलाचा त्यागच करीत असतात. सर्व कर्म यामध्ये यज्ञ, दान, तप, सेवा आणि वर्णाश्रमानुसार विहित कर्म, आपल्या उपजीविकेसाठी करावे लागणारे सर्व कर्म या सर्वांचा समावेश आहे. यतात्मवान सर्व कर्मफलत्यागाचे साधनेत मन, इंद्रिये इत्यादींच्या संयमाची गरज असते. अशा संयमानेच फलत्यागाचे साधनात सुगमता येते. मनबुद्धीचा व इंद्रियांचा संयम केला तर मनाद्वारे होणारे विषयाचे चिंतन थांबते. ते मन ईश्वर प्राप्तीचा विचार करून ईश्वराचे चिंतनातच लागते. यामध्ये साधकाने एक गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवावी, ती म्हणजे त्याने कर्म करण्याचे कधीही टाळू नये. तर फल नको असेल तर कर्म तरी कशाला करायचे असा नकारार्थी विचारसुद्धा करायचा नाहीये.
फलासक्तीचा त्याग करून क्रिया करीत राहिल्यास क्रिया करण्याचा वेग शांत होत जातो. आसक्ती कमी होत जाते. नवीन आसक्ती निर्माण होत नाही. संपूर्ण आसक्ती नष्ट होऊन मन वासनारहित होणे म्हणजेच मुक्ती मिळणे, तोच भगवत प्राप्तीचा, परमशांतीचा अत्युच्च असा क्षण असतो. कारण या शांतीचा उपभोग न केल्याने ती शांतीच परमतत्वाचा बोध करून त्या तत्वाशी अभिन्नत्व घडवत असते. या अध्यायात 8व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी साधकांसाठी 4 प्रकारची साधने सांगितलेली आहेत. यापैकी सर्वात सोपे, सुलभ व श्रेष्ठ साधन म्हणजे फलत्याग हे आहे. त्याची श्रेष्ठता पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.